राणी साहेब, हे राजकारण आहे. काल घर पेटवायला आलेला माणूस उद्या पाण्याच्या पखालीही घेऊन येऊ शकतो आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला अपमान समजून घेता येत नाही. राणी साहेब, राजकारणात मान अपमान म्हणजे दोन घोडेच समजा. कोणताही घोडा समोर येऊ दे, त्याच्यावर स्वार होता यायला हवं. दोन्ही घोडी ही यशाच्याच मार्गाने धावतात. राजे, आम्ही त्यात गुरफटत नाही. त्याने मान ढिली पडते. राणी साहेब, आम्हास ठाऊक आहे तुम्हाला या गोष्टी पसंत नाहीत. गावोगावी रानोमाळी फुटणाऱ्या खिंकाळ्या तुम्हाला ऐकवत नाहीत. लोकांच्या अंगावरच्या आसुडांच्या फटक्यांचे वळ तुम्ही बघू शकत नाही. हे सगळं तुम्हाला लगेच संपायला हवंय, पण तसं होणार नाही. राणी साहेब, हे हत्तीच्या पावलानं आपल्याकडे आलंय, पण जाताना मात्र मुंगीच्या पावलानंच जाणार आहे. तेही आपण सावधपणे प्रवास करीत राहिलो तर. मान्य, पण आपण आदिलशाहीकडे गेलात तर मुर्तजाचं काय? तो सवाल आम्हा सतावतोय. गेलो नाही तर आदिलशाही नाराज होईल आणि गेलो तर मुर्तजा हातून जाईल. आणि आता या घडीस आपल्यासाठी मुर्तजा खूप महत्वाचा आहे, कारण त्याचा माग कोणाला ना कोणाला तरी नक्की लागला असेल. शक्यता नाकारता येत नाही. शिवाय तो आपल्या भीमरायांच्याही टप्प्यात येत नाही. कदाचित मुर्तजावर कोणी गुप्त पहारा ठेवला असेल. असू शकतो. कदाचित आपल्या अगोदर दुसरं कोणी मुर्तजा जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल. मग करावं तरी काय? मुर्तजावर लक्ष केंद्रित करावं. धारदार कुऱ्हाड चालवण्यासाठी दांडा गरजेचा. बस, अब हमारे सब्र का पैमाना टूट चुका. इतना वक्त गुजर चुका. क्या हो रहा है दक्कन में और कहां है ये महाबत खान? या खुदा. मालिक हिंद. मलिक हिंद. वहां दक्कन में शाहजी ने हमारा परचम उतार दिया और ये महाबत खान इतनी बड़ी फौज लेकर कहां घूम रहे हैं? इन्हें सबक सिखाना होगा सबक इन्हें. लेकिन बादशाह सलामत. और ये फतेह खान, जिसे दौलताबाद के किले का पूरा कारोबार सौंप दिया था हमने, वो भी चुप है. लेकिन वो भी तो सूरमा है. सूरमा? हाँ? सूरमा. निजाम शाही को सबक सिखाना, आदिल शाही को नेस्तो नाबूद करने का काम सौंपा था उसे हमने. फिजूल गया हमारा एतबार. कहीं से कोई कामयाबी नहीं. हुजूर, कुछ खैर खबर आती ही होगी. बस, हमें बहकाने की कोशिश ना करो. गुस्ताखी माफ हुजूर. महाबत खान और फतेह खान अपनी मंजिल से भटक चुके हैं, वरना आज तक आसमान में आदिल शाही निजाम शाही पर लहराता मुगल परचम होता और हमारे कदमों में शाहजी का सर. जी बिल्कुल दुरुस्त. जाओ, महाबत खान से कहो कि हिंदुस्तान के बादशाह खुर्रम शाहजहां उनसे नाराज हैं. जाओ. बताइए वजीर सल्तनत, इस महाबत खां को कैसे रोका जाए? रोकना तो मुश्किल लगता है हुजूर आला, पर हाँ, उसका रुख बदल सकते हैं. वो कैसे? हुजूर आला, दौलताबाद किले में छिपे हुए फतेह खान पर अगर हम हमला कर देंगे तो उसकी मदद के लिए महाबत खान को अपना रास्ता बदलकर दौलताबाद आना पड़ेगा. उससे ये होगा हुजूर आला, जो फौज विजापुर आ रही थी वो दौलताबाद जाएगी.
आपकी बात में दम है वजीर सल्तनत, बिल्कुल दुरुस्त फरमाया आपने। लेकिन हुजूर, लेकिन क्या? नाही, हे संकट लांबणीवर टाकण्यासारखं आहे आणि आपल्याला मदतीची गरज आहे. तो आप बताइए मंबाजी राजे, हमारी मदद कौन कर सकता है? हुजूर, शाहजी राजे के बारे में आपके पास जिक्र किया था. तो कुछ खबर मिली है शाहजी राजे से? नहीं, अभी तक नहीं. पण हा, निरोप पाठवलाय. शहाजीराजे मदत करतील? कशावर? करावीच लागेल, कारण त्यांचा आणि आपला शत्रू एकच, महाबत खान. आणि ते तयार नाही झाले तर? मंबाजी राजे, कभी तो अच्छा सोचो. महाबत खां को खत्म करना शाहजी राजे का भी मंसूबा है. हम एक दूसरे की मदद करेंगे. मशहूर अल अनाम राजश्री शहाजी राजे यांस दंडवत. आदिलशाहीवर मोगली संकट धावून येते आहे. ते थोपवण्यासाठी येथे कोणतीही तजवीज नाही. सगळी भिस्त तुम्हावर. तुम्ही काहीतरी उपाययोजना करून आदिलशाहीस वाचवावे आणि या मोरार जगदेवाच्या शब्दास पत द्यावी. इथे विजापूर, इथे दौलताबाद. महाबत खान इथे विजापूर पासून 3 मजलावर. या महाबत खानाचा घास घेणेच हिताचे ठरेल. त्याआधी स्वारींनी हा घास घ्यावा. जिजा तुम्ही घ्या. एवढे दिवसांनी कुटुंब कबिल्यात आलात, परंतु आपलं लक्ष राजकारणातच. निसूरपणे बसणं होत नाही का 2 घास खाणं होत नाही. घ्या. राणी साहेब, असं वाटतंय नियती आमच्या मनाजोगत दान देते आहे. आदिलशाहीला वाचवण्याचे श्रेयही मिळेल. शिवाय उद्या कठीण परिस्थितीत ती आमच्या पाठीशी उभी राहील. सगळ्यात जमून येईल अशी चिन्ह दिसत आहेत. स्वारी, आपला हा नवा मनसुबा नीटपणे पार पडेल. राज, भीमराय आलेत. तुमची परवानगी असेल तर लगेच पाठवा. राज, मुर्तजा निजामशाहीचा खरा वारस आहे. तो तया नाही. मी समधी जान पहचान करून आलो या. शाब्बास भीमराय. हा, पण त्याचे आम्ही मात्र नाही म्हणतीया. आमचा आणि निजामशाहीचा काय बी ताल्लुक नाही असं म्हणतीया. कारण कारण मुर्तजाच्या काळजीपोटी ती असं म्हणतीया. जणू तिने धसकाच घेतल्या समध्या गोष्टींचा. राज, मुर्तजाची आम्ही भीतीपोटीनं सतत जागा बदलतीय, पण जीवधनगडाच्या आसपासच तिचा वावर आहे. राज, मला इजाजत द्या. ठीक आहे, परंतु आपली माणसं मागावर ठेवा. अहो, ती आहेतच. शिवाय खबर मिळताच म्या येतो ना सांगायला. राणी साहेब, काय करावं? एका बाजूस मुर्तजा तर दुसऱ्या बाजूस आदिलशाही. आदिलशाही वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आम्ही या अगोदरच हुलसवार पाठवून आम्ही दौलताबादवर हल्ला करणार आहोत ही खबर महाबत खानाच्या कानावर घातली आहे. परंतु ती खरी वाटावी
यासाठी दौलताबादेच्या आसपास आमच्या फौजेच्या हालचाली दिसायला हव्यात आणि महाबत खानाच्या जासूसांना फौजेच्या आघाडीवर आम्ही दिसायला हवे. तरच तो विजापूर सोडून दौलताबाद वाचवण्यासाठी येईल. असं असेल तर तुम्ही अजिबात थांबू नका. तलवार घ्या आणि लगेच निघा. जिजा, आता या क्षणी तुमच्या हातात भाकर नाही, तलवारच हवी. पण मूर्तजा जर आपल्या हाती लागला नाही तर आमचा सगळाच बेत ढासळेल. म्हणून मूर्तजा आपल्याला जिवंत आणि सुरक्षित हवाय. मूर्तजा सुरक्षितच आहे आणि त्याची आम्ही ओळख देत नाही, त्यामुळे इकडं लगेच काही होणार नाही. तुम्ही निघा. राणीसाहेब, मूर्तजा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही हे जातो आणि हे येतो. तुम्ही लक्ष ठेवा. हे काय थाळा परत आणलात? राज नाहीची. राजे नाहीत? कुठे गेले? अगं असतील इथेच कुठेतरी. नीट बघ. अहो मी विचारलं तेव्हा कळलं का राज गडउतार झाल्यात. गडउतार? अचानक? वय कुणाला सांगितलं नाही. कृष्णेश्वरा, कधी नव्हे ते आमच्या लेकराला निवांतपणा मिळाला म्हणून आवडीचं जेवण बनवलं आणि लगेच गडउतार. जिजा कुठे आहेत? जिजांना माहिती असेल. जी एक स्वार आला होता खबर घेऊन, मग थांबले नाहीत. पण जाताना काहीतरी खबर बात द्यायची ना. तुम्ही एक काम करा बरं, जिजांना विचारा आणि आम्हाला लगेच सांगा. नाही तर नको. जिजांना म्हणावं आम्ही बोलावलंय, आम्हीच काय ते समक्ष विचारतो. जी अगं तो थाळा ठेव तिथे. तो कुठे आता घरभर घेऊन नाचते. जी हे राजे पण म्हणजे नुसता जीवाला खोर. क्षणभर निवांत उसंतो म्हणून नाही. घोड्यावरून ही मोहीम किती मोहीम. आणि इकडे नुसती खलबत मसलती. घरातल्यांचा जीव आपला कायम टांगणीला. राणी साहेब थांबा. काय झालं भीमराय? राणी साहेब, अहो घोटाळा झाला. फत्तेखानाला मूर्तजाची खबर समजली. समजली? वय अहो त्यो पाळतीवरच होता. खबर समजताच त्याने आपली विश्वासातली माणसं मूर्तजाला ठार करण्यासाठी पाठवल्या. ती काय? वय आणि कोणती बी दयामाया दाखवायची नाही असे आदेश बी दिले. मोठाच पेच उभा राहिला हा. बघा ना राणी साहेब, मी असं करतो, ही गोष्ट राजांच्या कानावर धाडतो. राजाला लांब गेला नसत्या. एक माणूस धाडतो, तो वाराच्या नको. अहो मग कसं व्हायचं? फत्तेखानाच्या माणसाच्या तावडीत मूर्तजा सापडला तर? या बघा, माझं ऐका, राजे साहेबांना कळवा. नको भीमराय. अहो मग मूर्तजाला कोण वाचवणार? आम्ही. शब्द दिलाय आम्ही स्वारींना, म्हणून तर ते गड उतार झाले. आता हे संकट उभं राहिलं म्हणून त्यांना घोडा माघारी वळवण्यास सांगायचं? ते बरोबर दिसणार नाही. अहो पण आम्ही मूर्तजाची हिफाजत करू. तुम्ही? हो, हिफाजत करू आणि साजिया बेगमलाही भरोसा देऊ. तयारी करा. तयारी? राणी साहेब, पुढं काही झालं तर? त्याची पर्वा नाही. आणि आता आमच्या लक्षात आलंय,
या क्षणी आमच्या जीवापेक्षा मुर्तजाचा जीव महत्वाचा आहे. स्वारींना दिलेला शब्द आम्ही पाळणार. राणीसाहेब, खोगीर चढवा. आता थांबणं नाही. आता आम्ही नाही आम्ही दादासाहेब, आता आम्ही खेळणार. द्या इकडे धनुकली. अहो शिवबा, शर्यत लागली आमच्यात. 4 पैकी 3 मडकी फोडेल तो राजा. हो, मग आम्ही फोडतो मडकी. नंतर खेळू आपण. पहिला हा डाव होऊ द्या. मागे व्हा तुम्ही. नाही होणार, आम्हालाही खेळायला घ्या. आऊ आऊ, हे पहा ना, दादासाहेब आम्हाला खेळायला घेत नाहीत. शिवबा, आता आम्ही घाईत आहोत. आऊ, त्यांना सांगा ना. नाही आहो, आमचा हा डाव होऊ द्या. हो आऊ साहेब, बघा आम्ही फोडलं एक मडकं. नाही आऊ, आम्हाला यांच्यातच खेळायचंय. आम्ही सुद्धा मडकी फोडू शकतो. शिवबा, असा हेका धरून चालणार नाही. तुम्हाला त्यांचं मन वळवावं लागेल. घोडा वळवतात तसे? हो, आणि तुम्ही या खेळात किती महत्वाचे आहात हे पटवून द्यावं लागेल. मग लोक तुम्हाला बोलावतील. आता हेच बघा ना, तुमच्या आबासाहेबांना आदिलशाहीनं स्वतःहून बोलावून घेतलं. कारण आमच्या आबासाहेबांनी महत्व निर्माण केलं म्हणून. बरोबर. तुमच्या आबासाहेबांशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यामुळं त्यांनी बोलावलं. त्यामुळं पहिली गरज निर्माण करायची. जहाँपना, एक और बुरी खबर आई है. क्या? शाहजी भोसला आदिल शाही की मदद कर रहा है. क्या? हद हो गई है गुनाहों की. ये शाहजी अपने आप को समझता क्या है? जब हमसे मुकाबले में हार गया तो वादा किया था कि मुगल परचम को संभाल कर रखेगा. याद है ना तुम्हें? तुम भी तो थे वहां. जी जहाँपना. और हमारे पीठ पीछे मुगलिया परचम को उतार दिया. ये बगावत है हमारे खिलाफ. उस काफिर को हाँ जी करवाएंगे हम. कहाँ है महाबत खान? उसे कहिए शाहजी को गिरफ्तार करके ले आए. हुजूर, ये महाबत खान तो दौलताबाद की तरफ आगे बढ़ रहा है. दौलताबाद? लेकिन हमने तो उसे बीजापुर जाने कहा था. बीजापुर के पास पहुंचा था, तभी एकाएक उसने अपना मोहरा दौलताबाद की तरफ मोड़ लिया और बीजापुर छोड़ दिया. महाबत खान, क्या अल्लाह ताला ने उन्हें अक्ल नहीं बख्शी? हुजूर, सुनने में आया है कि अपने पनाह में आया हुआ सरदार फतेह खान दौलताबाद पर शाहजी उस पर हमला करेगा, ऐसा सोच के ये महाबत खान बीजापुर छोड़ दौलताबाद की तरफ आगे बढ़ रहा है. इसमें काफिर शाहजी की कोई चाल है. महाबत खान को दौलताबाद रवाना करके उसने खुद के लिए कुछ वक्त कमा लिया है. कुछ खुराफाती चल रहा है उसके दिमाग में. बस अब जल्द से जल्द हमें उसे सबक सिखाना होगा, हमेशा के लिए.
मातोश्री आल्यात बघा राणीसाहेब. बघितलत आमचे चिरंजीव थाळ्याला हात न लावता तसेच निघून गेले. तुम्हाला अडवता नाही आलं. सासूबाई साहेब आशीर्वाद द्या, आम्ही गड उतार होतोय. तुम्ही गड उतार होताय वजह? ते आम्ही नंतर सांगू, आता घाईत आहोत. तुमची स्वारी घाईत, तुम्ही घाईत, आम्हीच तेवढ्या निवांत आहोत का? जिजा काय चाललंय आम्हाला कळू तरी दे. ऐकावं? काय ऐकावं? आम्ही त्याच्यासाठीच इथे आहोत का? आणि सगळं तुमच्या मनासारखंच चाललंय. चिरंजीवांना वाटलं ते निघून गेले, आता तुम्ही जाताय का? अहो कशासाठी? आणि लेकरांना कोणाच्या जोखमीवर सोडून निघालात? सासूबाई साहेब, तुम्हाला काय वाटतं आम्हा शिपाईगिरी ठाऊक नाही? आमच्या धन्यांनी काही कमी तलवारी चालवल्या नाहीत. तुम्हाला ठाऊक नसेल पण आदिलशाहीचा मस्तवाल सरदार जमाल खान याचं नाव ऐकलं असेलच ना तुम्ही? त्याच्या 15,000 फौजेसह परास्त करून त्याचा निशाण हत्ती जप्त करणाऱ्या शिलेदाराच्या पत्नी आहोत आम्ही. मुलुकगिरी आम्हाला काही नवीन नाही. आम्ही जाणतो. तुम्ही काय जाणता? 12 वजिरांचा काळ, वणंगपाळ, वणंगपाळांच्या मुलगी आहोत आम्ही. वणंगपाळ निंबाळकर. आणि आम्ही भाची वणंगपाळ निंबाळकरांची. चुकलं का? आता उगाचच हसून गोड करू नका. राणीसाहेब, राजांची चाल कामयाब झाली. आता अगोदरच हुल दिल्यामुळे महाबत खान थोडा सावध होताच, पण राजांच्या फौजा दौलताबादच्या दिशेने जात आहेत म्हणल्यावर त्याने इजापूर सोडून दौलताबादकडे आपला मोहरा वळवला. आता लवकरच दोन्ही फौजा समोरासमोर येतील. बघा, आता तर चिंताच मिटली. आपला हा शहागड आता सुरक्षित आहे. आणि इथं आपली माणसं सुद्धा आहेतच की. अहो पण आमची दोन्ही माणसं इथे नाहीत. इथे संभाजीराजे आणि शिवबा, लाखोची दौलत, कुबेराचं भांडार. तुम्ही कुठे जाताय हे आम्हाला सांगून तरी जा. सासूबाई साहेब, निजामशाहीच्या सिंहासनावर ज्यास आमची स्वारी बसवणार आहे तो मुर्तजा जीवधनगडावर आहे. आणि त्यास ठार मारण्यासाठी फत्तेखानानं मारेकरी पाठवले आहेत. तो जर ठार झाला तर आमच्या स्वारींच्या आसमानी गरुडाचे पंख छाटले जातील. आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही. अहो पण मारेकरी जीवधनावर पोहोचण्या अगोदर आम्हाला तिथं पोहोचायला हवं. म्हणजे तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणार? धोक्याचा उंबरठा आणि संकटाच्या आड्याशिवाय भोसल्यांचं घर उभं राहतं का सासूबाई साहेब? जिजा, चिंता करू नका. अहो, आमच्या मामंजींनी शत्रूचा पिसाळलेला हत्ती जेरबंद केला. ही तर माणसं, ती ताळ्यावर आणता येणार नाहीत काय? अहो पण सासूबाई साहेब, आम्ही काळजी घेऊ, निर्धास्त राहावं. चला. आऊ, हे काय? कुठे निघालात? आम्ही घाईत आहोत शिवबा. गड उतार होतोय. मग आम्हीही येतो.
नाही शिवबा, तुम्हाला इथेच थांबायचंय आजी साहेबांबरोबर. नाही आऊ, आम्हा सापणा बरोबर यायचे आहे. शिवबा, ही वेळ हट्ट करण्याची नाही. आऊ, तुम्ही आता लहान नाही आहात. पण आऊ, आम्हास जर आपली आठवण आली तर आम्ही काय करायचे? शिवबा, हेच का ते शिवबा आपल्या आबासाहेबांबरोबर तलवारबाजी करणारे? आम्हाला वाटत होतं तुम्ही मोठे झालात तुम्ही शूर लढवय्ये. ते तर आम्ही आहोतच आऊ, शूर लढवय्ये. हो ना? मग शूर लढवय्ये कधीपासून लहान मुलांसारखे हट्ट करू लागलेत? कधीपासून पाय गुंता होऊ लागलेत? आम्ही पायगुंता झालो? नाहीतर काय. शिवबा, हे बघा, प्रसंग बाका आहे. बाका? होय शिवबा, आम्ही गड उतार होतोय तो तुमच्या आबासाहेबांचा शब्द पाळण्यासाठी. आम्ही गेलो तर तुमच्या आबासाहेबांच्या धावपळीचं सार्थक होईल, नाही गेलो तर अनर्थ होईल. ठीक आहे, आपण जा. तुम्ही आणि आबासाहेब येईपर्यंत आम्ही गडावर शुरासारखे राहू. बघाच. शाबास. हुजूर, महालदार खान आए हैं. उन्हें आने दीजिए. जहांपना, आपने मुझे याद किया. मेरे लिए कुछ हुक्म जहांपना. पहले ये बताइए कि आप मुगलिया सल्तनत से कितनी मोहब्बत करते हैं? इस मुगलिया सल्तनत के लिए मैं अपनी जान एक बार नहीं 1000 बार कुर्बान कर सकता हूं. बहुत खूब. और ये फरमाइए कि अगर कोई मुगलिया परचम से खिलवाड़ करे तो मैं उसकी जान ले लूंगा. और अगर कोई मुगलिया सल्तनत से बगावत करे तो मैं उसे जिंदा दफना दूंगा. तो समझ लीजिए बाबदौलत यही करने की उम्मीद रखते हैं हम तुमसे. मैं कुछ समझा नहीं जहांपना. दक्कन में हमारे एक सिपह सालार ने बगावत की है मुगल सल्तनत के खिलाफ. उसका नाम है शहाजी भोसले. उस काफिर ने हमारा परचम उतारने की गुस्ताखी की है. और इतना ही नहीं, जिस निजाम शाही को हम अपने हाथों से दफना कर आए थे, उस कब्र को कुरेदने की जुर्रत कर रहा है. वो अपने किसी एक बच्चे को निजाम शाही का वारस बनाकर हमारे खिलाफ भड़का रहा है, वहां के सिपाही सरदारों को. और इतना ही नहीं, आदिल शाही को भी हमारे खिलाफ भड़का रहा है वो बगावत खोर. आप फिक्र ना करें जहांपना. उस दक्कन के सिपाही को अब हम दबोच लेंगे. शाहजी भोसले. अब इस शाहजी को उसके बीवी बच्चों के साथ आपके सामने दरबार में पेश करूंगा. वो आपके पैर पकड़कर अपनी जान की सलामती की भीख मांगेगा, वो भी नाक रगड़कर. उसकी बीवी बच्चे चीखेंगे, चिल्लाएंगे. अब ये जिम्मा महालदार खान ले रहा है. कौन हो तुम और क्या काम है? सादिया बेगम साहेबांना भेटायचे.
रुको। हुजूर, हुजूर। कौन हो तुम? क्या काम है यहाँ? आम्हाला बेगम साहेबांना भेटायचंय. कौन बेगम साहिबा? हाँ? यहाँ कोई बेगम साहिबा नहीं है. अरे बाबा लय महत्वाचं काम आहे. राणी साहेब आल्यात. चलो, परेशान ना करो. अरे तुझी परेशानी कमी करायला आलोय आम्ही. ए! एक बार बोला समझ नहीं आता? यहाँ कोई बेगम साहिबा नहीं है. न जाने कहाँ कहाँ से आते हैं, कुछ भी बोलते हैं. ये रानी साहेब है, ये ऐसी थाट ना माठ. ये गप. आता जास्त बोलशील तर इकडे तुकडा करीन तुझं. ए! आवाज नीचे. ए तुझा आवाज खाली कर. तुला ठावा आहे का कोण आहेत त्या? राणी साहेब आहेत. कोई भी होने दो, हमें उससे क्या? शांबा, शांत रहा. एकही शब्द बोलू नका. देखिए, हम आपके दोस्त हैं, दुश्मन नहीं. देखिए, आप जो भी हो लौट जाइए. आप जिनसे मिलना चाहती हो ऐसा यहाँ कोई नहीं है. हे बघा, तुमचं नाव सज्जाद भाई ना? हाँ, पर आपको कैसे मालूम? हम तो पहली दफा मिल. सज्जाद भाई बेगम साहेबा इधर ही है आणि दुश्मन त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे आमची भेट होणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला मुर्तजाकडे घेऊन चला. चला, सगळं सांगत बसायला वेळ नाही. दुश्मन कधीही येईल इथं. आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चला. वो नहीं मिलेगी, किसी से नहीं मिलेगी. बहन साजिया बहुत डरी हुई है. मुर्तजा की जान को खतरा है. तो खतरा दूर करण्यासाठीच आलोय आम्ही इथं. फतेह खान तुमच्या वाईटावर आहे. कळलं का आता? चला, देरी करू नका. थांबण्यास वेळ नाही. गनिम निकट आहे, वेळ दौडू नका. फतेह खानची माणसं इथं कधीही पोहोचतील. मेरे बहादुर सिपाहियों, हमारे किस्मत का तारा चमक उठा है. जी हुजूर, बिल्कुल. इसलिए हम पर यह मुहिम सौंपी गई है. हमें बगावतखोर शाहजी भोसले को गिरफ्तार करना है. उसे और उसकी बीवी और 2 बच्चों को बादशाह शाहजहां के सामने पेश करना है. जी हुजूर, ये पाक काम तो सिर्फ आप ही कर सकते हो. याद रहे, अगर ये काम हमने कर दिखाया तो मुगलिया सल्तनत का बहुत बड़ा सरदार माना जाऊंगा मैं. और मेरी तरक्की के साथ आपकी भी किस्मत खुल जाएगी. इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. ये मुहिम दूसरे किसी ने नहीं, खुर्रम बादशाह ने हमें सौंपी है. ये मेरी बहादुरी और होशियारी का इनाम है. इससे यह भी साबित होता है कि जहांपना को हमारी वफादारी पर कोई शक नहीं. उन्हें हमारी काबिलियत पर पूरा भरोसा है और हमें इसे साबित भी करना होगा. किसी भी तरह उस बगावतखोर शाहजी को और उसकी बीवी बच्चों को हमें पकड़ना होगा. वो भी जिंदा. सरदार बहादुर खान की फतेह हो. सरदार बहादुर खान की फतेह हो. चलो, तैयारी करो. अब हमें शाहगढ़ पर हमला करना है. अब मकसद एक ही, शाहजी का शाहगढ़. थोरल्याबाई साहेब, गडाचे सगळे दरवाजे बंद करायला सांगितलेस? जी सांगितलं. कोणत्या बी परिस्थितीत दरवाजा उघडायचा नाही असा निरोप दिला तुमचा. हे बरं केलंस. आणि तोफा?
बुर्जावरल्या हर एक गोलंदाजाला दारुगोळा नजीक ठेवायला आणि तोफा भरून ठेवायला सांगितलंय. मग काही काळजी नाही. भय पुन्हा धारकरी बी तयार आहेत. टेहाळणी बुर्जावर बी आपली माणसं आहेत. आता निर्धास्त राहा. निर्धास्त राहिलो असतो ग आम्ही, पण ही 2 लेकरं शिवबा आणि संभाजीराजे ते सोबत आहेत. त्यांचे मायबाप दोघच्या दोघं गड उतार. आपल्याला काही अंदाज येतो का सांग बरं? नाही म्हटलं तरी मन कचरतच. आजी साहेब, मन कचरू देऊ नका. आम्ही आहोत. शिवबा, अहो कुठे होतात तुम्ही? संभाजीराजे कुठे आहेत? तेच आहेत टेहाळणी बुरुजावर आणि आम्ही गस्तीवर. आताच गड पायथ्यास्त्रावर आलो. शिवबा, अहो काय म्हणायचं तुम्हाला? इकडे या बरं. आम्ही गुडदाणी देतो, इथे खात बसा बरं. काय ग, काय झालं? अहो बाईसाहेब, तलवार हातात असल्यावर ते काय गुडदाणी खात बसणार आहेत होय? गुडदाणीकडं बघणार बी नाहीत. नाहीच बघणार. आमच्या आबासाहेब, आऊसाहेब मोठी कामगिरी पार पडायला बाहेर गेले आहेत. मग आम्ही जागरूक राहायचं की खात बसायचे? शिवबा, कुठून आणला तेवढा शहाणपण? खरंच वाघाची पिल्लं ती वाघाची पिल्लच. ती कसली दबून राहतात. नहीं नहीं नहीं, या खुदा, अब हम क्या करें? बेगम साहिबा, आपका इस तरह सोचना ठीक नहीं. क्या करें हम? आपकी बातें हमारा दिमाग समझ रहा है, पर दिल नहीं मानता. खुदा गवाह है, हमारे साथ जो कुछ भी हुआ है वो. रड़ू नका. हम आपको हमारे साथ ले जाने के लिए आए हैं. इसी में आपकी सुरक्षा सलामती है. तुम्हें समझून घ्या. रानी साहिबा, आपको देखकर, आपकी बातें सुनकर दिल को सुकून मिला. लेकिन काय? हाय अल्लाह, खाविन के इंतकाल के बाद इस जहां के हर बंदे पर से हमारा एतबार अब उठ चुका है. आपकी परेशानी हम समझते हैं, परंतु एक बात ध्यानी घ्या बेगम साहेबा. आमचे धनी, आमचे राजे साहेब फत्तेखाना सबक शिकवण्यास गेले आहेत. आणि दुसरं, राजे साहेबांचा आता एकच मकसद आहे, निजामशाही. मैं ना नहीं कहती रानी साहिबा, पर इस वक्त हमारा दिल और दिमाग कुछ काम नहीं कर रहा. इसीलिए हम कह रहे हैं, हम पर भरोसा करो. माफ करो हमें, माफ करो हमें रानी साहिबा, पर अल्लाह के वास्ते हमें तन्हा छोड़ दो. बेगम साहिबा, आप सिर्फ आज को ही देखोगी? हमारे मर मिटने के इतिहास को भूल जाओगी? मतलब? या निजामशाहीसाठी दिलेल्या आमच्या आबासाहेबांचं, लखुजी राजे जाधव यांचं बलिदान विसरलात? आमचे 2 सख्खे चुलत मामनजी साहेब, त्यांनी सांडलेलं रक्त विसरलात? बेगम साहेबा, भरे दरबारात आमच्या आबासाहेबांची हत्या केली गेली. फिर भी हमारे वफादारी का दामन न छूटा, न हमारे मन में शक आया. और आज हम आपको बचाने आए हैं, तो आपका दिल शक पर सवार. वाह बेगम साहिबा, वाह. बेगम साहिबा, भरे दरबारात आमच्या आबासाहेबांची हत्या केली गेली. फिर भी हमारे वफादारी का दामन न छूटा, न हमारे मन में शक आया. और आज हम आपको बचाने आए हैं,
तो आपका दिल शक पर सवार। वाह बेगम साहेबा वाह। लेकिन राणी साहेब, अहो काय राणी साहेब करतायसा? अहो तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी जिजाक्का स्वतःची लेकरं सोडून इथं धावत पळत आले. तुम्हाला त्याचं काहीच नाही. तुम्ही अंगावर पाल पडल्यासारखं करतायसा. नाही, हे काय बराबर नाही बघा. पर भाई साहब, बघा, अशी संधी पुण्यांदा यायची नाही. या खुदा, क्या करूं मैं? मेरा राजा बेटा, मेरा शहजादा, देखो कैसे दर दर भटक रहा है. उस फतेह खान ने नमक हरामी की. वजीर था वो हमारा, लेकिन शैतान की हरकत की उसने. अल्लाह उसे कभी नहीं बख्शेगा, कभी नहीं. खान साहब, लीजिए, कुछ तो लीजिए। कुछ नहीं चाहिए हमें. अगर पीना है तो उस हरामी शाहजी का लहू पीऊंगा मैं. उसकी चाल से फंस गया और विजापुर छोड़ के यहाँ आया. चलो मान लिया, आपको लगा कि शाहजी हम पर हमला कर देगा, पर हमें आपकी मदद की जरूरत है, ये कैसे सोच लिया आपने? दिमाग घूम गया था हमारा. और आप भी तो हमारी सल्तनत से हो. आपको मदद करना हमारा ही फर्ज है. और दौलताबाद, वो तो बादशाह के दिल का टुकड़ा है. और दौलताबाद हाथ से जाता है तो सब कुछ जाता है. और फिर बादशाह की नाराजगी, बस यही सोचा हमने. और ये जो सोचा, यही गलती की. सोच गलत नहीं थी, पर शाहजी राजे यहां पर आए ही नहीं. हमने पीछा जो किया था उसका, डर गया वो. खान साहब, उसने चाल चली आपके साथ. एक बदसात आदमी और कर भी क्या सकता है? या खुदा, इतना बड़ा धोखा. अब जहां पना को क्या मुंह दिखलाऊंगा मैं. उन्हें तो जबान दे के आया था कि पूरी आदिल शाही खत्म करके ही लौटूंगा. बीजापुर तक पहुंचा ही था मैं. आदिल शाही का नाम और निशान मिटा देता था मैं. या खुदा. खान साहब, हम दोनों का दुश्मन एक ही है, शाहजी भोसला. हमने हमारे हाथों से निजाम को मारकर पूरी निजाम शाही खत्म कर दी थी. उसी निजाम शाही को यह शाहजी जिंदा रखना चाहता है. सुना है उसने एक वारिस ढूंढ निकाला है रियासत का, मुर्तजा. तो खत्म कर दो उसे. खेल खत्म. वही होगा खान साहब, वही होगा. हमारे सिपाही उस छोटे वारिस मुर्तजा के पास पहुंचते ही होंगे. अब वो नहीं बचेगा. शाहजी भी उसके पास नहीं पहुंच पाएगा. मुर्तजा का मरना तो तय है. इस सब में अगर शाहजी हमसे उलझ पड़ा तो ये उसकी बड़ी गलती होगी. एक गलती हमारी, एक गलती उसकी. मजा आएगा. निजाम शाही का आखिरी वारिस खत्म हो जाएगा और उसके साथ साथ आदिल शाही भी खत्म हो जाएगी. इंशाअल्लाह. शाहजी राजे, लीजिए, मुंह मीठा कीजिए. होय,
तुम्ही घ्या. पंत, बाजीराजे, दादासाहेब घ्या. वाह राजे वाह, आपण कसब पणाला लावून आदिलशाही वाचू. वाह राजे, इस बात की आपको बहुत बहुत बधाई. पंतांनी हाक मारली मग यावंच लागलं. आणि आदिलशाही आम्ही परकी समजत नाही, परकी ती मोगलाई. म्हणून तर पंतांनी हाक मारल्याबरोबर पुण्यातलं ताट सोडून आम्ही निघून आलो. महाबत खानाचा मोहरा विजापूरच्या वेशीतून परतवणं कठीण होतं. म्हणून तर दौलताबादेवर चालून गेलो. आणि आम्ही दौलताबादेवर चालून जाणार आहोत या खबरांची धूळ उडवून दिली. आणि एवढ्यावर महाबत खान बधणार नाही हे जाणून आम्ही दौलताबाद घेऊन बुऱ्हाणपुरावर चालून जाणार ही खबर महाबत खानाच्या कानावर घातली. तेव्हा मात्र वाऱ्याच्या वेगानं तो आमच्यावर चालून आला. परंतु एवढ्या मोठ्या फौजेला तुम्ही अंगावर घेतलं, झुंजवत ठेवलं आणि योग्य वेळ येता सगळ्या फौजा मागे वळवल्या. वाह, बहुत खूब. वाह राजे वाह, सुभान अल्लाह. आदिलशाही आपका शुक्रगुजार रहेगी. खान साहब यात शुक्रगुजारी कसली? मुरार पंत, खान साहब आपण, हमारा तो दोस्ताना है. आज आम्ही आदिलशाहीसाठी धावून आलो, उद्या आदिलशाही आमच्यासाठी धावून येईल. अलबत अलबत. क्यों बाजीराज? हो हो तर आमच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. पण देवाची कृपा झाली, नाहीतर महाबत खानानं विजापूरची राख रांगोळी केली असती. शाहजी राजे, आपका ध्यान कहीं और है. देखिए, आप 2 दिन आराम फरमाइए. बहुत भागदौड़ हुई है. आज रात हम शाही खाना खाएंगे. वाह. लीजिए, शरबत लीजिए. राजे, महाबत खानाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला असेल. अंबाजीराज पाहिलं का? शहाजी राजांची कशी सरभराई चालली आहे ते. तुम्हीच बघा. शहाजी राजांनी सरबत, थंडाई, ना आपल्या मुखात काय भिंगार काय. अहो, एक चलाकी काय दाखवली तर रंडुल्ला खान शहाजी राजांनी मिठाच मारायला लागली. मिठी त्यासनी अजून कुठं ठाव आहे? शहाजी राजांची मिठी. मिठी मगर मिठी म्हणा काय. बरोबर बोललात मंबाजीराज. अहो, हातातला भाकर तुकडा टाकून घोडा चौफर पळवला. तो काय फक्त आदिलशाहला मदत करण्यासाठी? नाही बाजीराज, काहीतरी डोक्यात असणार. हे आवळा देऊन कोळा काढण्यासाठी. शहाजी राजे स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेणार, एवढं मात्र नक्की. अंबाजीराज बघाच तुम्ही. राज, भीमराय, आम्ही किती वेळ तुमचीच वाट पाहतोय. सर्व ठीक आहे ना? जी हाय. पर पर काय? राणी साहेब चिवधनगडावर पोहोचले. काय? होय. परंतु त्यांनी शहागड का सोडला?
त्यानं सोडणं भाग पडलं. तो फतेह खान मुर्तजाच्या मागावर आहे. त्याला इजा होऊ नये म्हणून राणीसाहेब बाहेर पडल्या. त्यांच्या सोबत कोण आहे? गोमाजी आहेत. मग मुर्तजाची भेट झाली? झाली, पण त्याची आई कबूल करायला तयार नाही. तिचा कोणावरच भरोसा नाही. मग राणीसाहेब हर प्रकारे समजी काढतायत, पण बेगम साहेबा काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. कृष्णेश्वरा, मुर्तजा सुखरूप शहागडावर पोचायलाच हवा, नाहीतर सगळी खेळी वाया जाईल. बेगम साहिबा, हमें समझने की कोशिश करें. वक्त अपने हाथ से सूखी रेती के भांति फिसल रहा है. जिद छोड़ दीजिए, हमारे साथ चलो. चले. रानी साहब, आपकी बात मैं समझती हूँ, लेकिन हमारी हिफाजत के लिए इतनी जिद पर आ पड़ी हो कि हमें शक हो रहा है. अल्लाह कसम. ही आमची बदकिस्मती आहे की तुम्हाला आमच्या निजामशाहीशी असलेल्या वफादारीवर भरोसा नाही. त्याचे सबूत आपको देने पड़ते हैं. नहीं नहीं रानी साहिबा. बेगम साहिबा, हम कह चुके हैं, हमारा मैका, हमारा ससुराल हमेशा निजामशाही के खिदमत में खड़ा था. जान की बाजी लगा दी है हमने, और आप ये बखूबी जानते हैं, आणि तरीही तुम्हाला भरोसा नाही. या खुदा, आता चला, थांबू नका. और अब हम न चले तो? साजियाबाई, न येण्याची भाषा तुम्ही वापरूच नका. मनात आणलं तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीही घेऊन जाऊ शकतो. आमच्यासाठी ती गोष्ट मोठी नाही. क्या? यकीनन ती वेळ तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. मतलब? म्हणजे आम्ही तुम्हाला मान पान देत घेऊन जाऊ पाहतो. तसं चला, नाही तर. वाह रानी साहब, किले के अंदर आते ही तेवर बदल गए. तेवर बदलले नाहीत, ना इरादा बदलला. आम्ही त्याच आहोत. तुम्हाला मदत करायला आलोय. भाईसाहब, आपण तरी वक्त जाणावा. ये शहजादा निजामशाही के तख्त का आखरी वारिस है, जो उद्या त्या तख्तावर बसणार आहे, आणि म्हणून आम्ही एवढी आर्जव करत आहोत. बेगम साहिबा, अब सोचने का वक्त नहीं. दुश्मन चलाक है, चला लवकर. धोखा! बेगम साहेब, धोखा! 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 बेगम साहिबा, धोखा! क्या बात है, कैसा धोखा? फतेह खान के कुछ लोग हमारे किले की तरफ आए. कुछ भी हो सकता है. जिजाक्का, मी आज जाऊन बघून येतो. चलो. या खुदा, मेरे बेटे को बचाओ. हाय अल्लाह, अब मैं क्या करूं? आता समजलं? आता आला यकीन आमच्या बोलण्याचा? जी रानी साहिबा, अब यकीन आ गया. जिजाक्का! जिजाक्का, फतेह खानाचीच माणसं आहे ती. आपल्याला लगुलग निघावं लागेल. चला लगेच. जिजाक्का, ते आले तर ठीक, नाही तर मरू देतात. नाही तर गोमाजी काका. जिजाक्का, नंग्या तलवारी पाजळत यायला लागलेत लोक. अब क्या होगा रानी साहिबा? वही होगा जो माँ दुर्गा चाहती है. मगर आप जरा भी परेशान न होइए. आने वाले आंधी के बारे में हमें पहले से पता था, इसलिए आपसे इतने मिन्नतें कर रहे थे, समझा रहे थे. मगर आप. धोखा! धोखा! फतेह खान के लोग हैं. रानी साहब, कुछ कीजिए. आपल्याला मुर्तजाला घेऊन तातडीनं निघावं लागेल. नामुमकिन. दरवाजे तक तो वो जल्लाद पहुंचे होंगे. गोमाजी काका, गडावरची चोर वाट, चोर दरवाजा, एखादं गुप्त भुयार असेल तर ते बघा. वही जिजाक्का, हे मगाशीच एक चोरवाट बघून ठेवली आहे. मग तर चिंताच नसली. गोमाजी काका, आम्हाला ती चोरवाट दाखवा. आम्ही यांना घेऊन पुढे निघतो. तोपर्यंत तुम्ही गडावरच्या शिबंदीत सांगून फतेह खानाच्या माणसांना रोखून धरा म्हणावं. जी. या खुदा, मेरे बेटे को बचाओ. कोई तो फरिश्ता भेजो. वो बेगम साहिबा, जिजाक्कांच्या रूपानं फरिश्ताच पाठविलं. तुम्हाला कसं कळत नाही? चला आता. लेकिन वो लोग यहाँ तक पहुँच गए तो? आमची माणसं टेहळणीवर आहेत. आम्ही काही मोकळ्या हाताने आलो नाही. आमची माणसं दबा धरून बसली आहेत. ते आपल्यावर हल्ला होऊ देणार नाही.
परंतु आपण वेगानं गडाच्या घेऱ्यातून बाहेर पडायला हवं. चला. गोदा, ए गोदा, जी बाईसाहेब. अगं कुठे गेली होतीस? बाईसाहेब ते माझ घरातनं कांदे आणायला गेलते. ते राहू देत. त्या कांद्यांना काय धाड भरलीये? शिवबा कुठे आहेत? अगं बाय, अहो मी मगाशीच निरोप दिलता, मला येतो म्हणलं. बघितलंस कुठे गेले आता हे? असं आमच्या जीवाला घोर लावतात. जा बघ आधी कुठे गेलेत ते. जी. आजी साहेब, शिवबा, अहो काय हे? आम्हाला का बोलवले? आम्ही पहारा देतोय. राहू द्या ते. शिबंदी आहेत पहारे द्यायला. असं कसं? आमचे आबासाहेब आऊसाहेब गडावर नाहीत, मग जबाबदारी आमच्यावरच ना. शिवबा, तुम्ही अजून काही एवढे मोठे झालेला नाही. अजून किती मोठे व्हायचे? तुमच्या खांद्याला तर लागतो. अहो अजून दाढी मिशी तरी आलीये का तुम्हाला? पण मग दाढी मिशी आल्यावर तरी जाऊ द्याल आम्हाला. हो. बरं. आजी साहेब, आम्हाला सांगा, तुम्ही आमच्या आऊसाहेबांसारखे बाहेर जायचं तलवार घेऊन? आम्ही नाहीतर? म्हणजे आमच्या आऊच जातात, भीत नाहीत? नाहीत भीत. कोणालाच? कोणालाही अगदी बागुल बुवालाही नाही? नाही. राक्षसांना? कोणालाही भीत नाहीत. म्हणजे आमच्या आऊ धाडसी आहेत तर? हो. कधी कधी बाई म्हणून खूप अप्रूप वाटतं त्यांचं, पण रागही येतो काळजीपोटी. आमच्या आऊ पकड़ो पकड़ो, ढूंढो, बेगम साहिबा को ढूंढो, उस बच्चे को पकड़ो, ढूंढो, आओ आओ, पकड़ो पकड़ो, ढूंढो.